अनिष्ट गुरूचा प्रभाव कमी करण्यासाठी. कोणाच्याही जन्मकुंडलीमध्ये गुरु अनिष्ट असेल तर विद्या, संपत्ती, वैवाहिक सुखात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी पित्याने आपल्या मुलीला किंवा पतीने आपल्या पत्नीला एकाच वजनाचे 2 सोन्याचे तुकडे किंवा सोन्याऐवजी हळद केशर घातलेल्या 2 पुड्या द्यावेत. मुलीने किंवा पत्नीने एक तुकडा वाहत्या पाण्यात सोडावा व दुसरा तुकडा स्वतःजवळ ठेवावा. गुरु 8व्या स्थानात अनिष्टकारक असेल तर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. पिवळा गूळ, चणा डाळ, हळद व केशर अशा पिवळ्या वस्तू दान कराव्यात. 12व्या घरात गुरु असेल तर जातकाला धन प्राप्त होते, पण त्याच्या संततीला त्रास होतो. हे टाळण्यासाठी अशा जातकाने नित्य केशराचा टिळा लावावा. साधू, ब्राह्मण आणि पिंपळाची पूजा करावी. नाक नेहमी साफ ठेवावे. हा तोडगा केल्याने गुरूची अनिष्टता संपून व्यापारात उन्नती होते, संततीचा भाग्योदय होतो. भांगरमूळ वनस्पती ताईतात घालून गळ्यात धारण करावी. दर गुरुवारी हळद किंवा नागरमोथा वनस्पती पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. भोजनात शुद्ध केशराचा वापर करावा. जीभ व नाभीवर शुद्ध केशराचा गंध लावावा. दर गुरुवारी उपवास करावा. सोने, हळद, पिवळा गूळ, पिवळे वस्त्र, चणा डाळ, पुष्कराजरत्न यापैकी जे शक्य असेल त्याचे दान करावे. श्री गुरु महाराज जनसामान्यांना शक्यतो त्रास देत नाहीत, परंतु जेव्हा त्रास देतात तेव्हा जीवन अतिशय खडतर बनते. तेव्हा त्यांच्या शांतीसाठी केळ्याचे मूळ आणावे किंवा शेतातील ताजी पिकलेली हळदीची गाठ आणून त्यास चौकोन किंवा गोल आकार देऊन पिवळ्या रेशमी दोऱ्यात ओवावे. हा दोरा गळ्यात धारण केल्याने गुरु महाराज प्रसन्न होऊन जीवन पुन्हा सुखकर बनवतात.